लोकेशन बघा. हा परत पडला यावेळेस. सगळं टॉपबॉक्स मला सगळं पाडलं यांनी. तर शुभ सकाळ सर्वांना. आत्ता सुटले आणि आता बरोबर 5:45 झाले. मी येतो नाही पहिला इथला नजरा दाखवतो. क्वालिटी दिसते ना. आणि आता आज जाणार आहे आपण पिठोरगडला. तर चला निघू आपण पिठोरगडसाठी. हां नजारा बघा एकदा. सगळ्यांचं आवरले. 7:30 झालेत. 1, 2, 3 आणि 4थी गाडी आता निघण्यास तयार आहे. तर आता कुठं जायचं आपलं? पाताल भुवनेश्वरला चाललो आहे आम्ही. तर चला भेटू आपण या रस्त्यामध्येच. जागेश्वर धाममधून आपण आता निघालोय आणि इथलं एकदा वातावरण बघ काय क्वालिटी दिसतंय. नुसती हिरवळ नुसती हिरवळ. काल आपण याच रोडने आलतो आणि तिथं आपलं ते हॉटेल, त्या हॉटेलमध्ये आपण स्टे केलता. तर बघा ते वालं जे वरती आहे ना टाक्या आहेत 2-3. तिथे ना पूर्ण घाट आहेत. पूर्ण घाट. जसं नॉर्मल रोडच नाही. अख्खे घाट आहेत. इकडे ना बारकी बरोबर सगळी चालत शाळेत बघा. अजून पण गाड्या नाही काय नाही. केवढी पोरं चालली. टेम्पो मध्ये वरून पण पोरं चालली. डायरेक्ट टेम्पो वरून पोरांना घेऊन चाललाय शाळेत सोडायला. तर इथं असं पण आहे. अजून पण लोक सगळे चालतच जातात. मस्तपैकी चहा पितो जरा. झोपायला लागलेली सगळी गँग चहासाठी थांबलेली. बघ आपली गाडी. चहा पिऊ आणि मग पुढे निघू. तर इथं नॅचरल तेल तेव्हा तिथं त्या झाडाला कट मारत जसे आणि ना तेल येतो. हा का हे सब अलाउड नाही आहे का बाबू? कशासाठी लागते तुम्हाला? अहो ते दुखलं बिकलं की त्याला लावायला. डोगेश भाऊ चाललाय आपलं स्वतः. डोगेश भाऊ गावात 20,222 किलोमीटर झाले आणि माझ्या इंजिनची लाईट लागली का त्याचं कारण माहित नाही. आणि आपण आता घाटामध्ये आहे. आपलं झालं 36 किलोमीटर आत्ताशी आणि वाजले 8:03. घर बघा घर केवढं वरती आहे डोंगराच्या. हटोला गावात आपण. हटोला गावात पक्षी बघा. पक्षी कसा आहे. निवांत बसताय. पक्षीला ना बिचारायला काहीतरी झालंय. आपण काही डॉक्टर नाही त्यामुळे कळत नाही. उडता येणार काय होईना काय माहिती. घाबरले. बघू आपल्याकडे येतोय का तो. त्या पंखाला लागले काहीतरी. गप चावू नको. गप काय नाही करत मी. गप बस. चांगलं प्राणी सांगलेलं याच्याकडं बा. आणि अशा प्रकारे बरोबर 9:30 झालेत आणि आपला एक ब्रेक झाला पहिला. तिकडे आपल्या सगळ्या गाड्या उभ्या आहेत आणि आपण बसलो नाश्त्यासाठी. आता भाऊ मी तुम्हाला विचारलं होतं का तुम्ही म्हणले यावर्षी जागा खाली होती बरं का भाऊ. एक जागा थांबा. मी तुम्हाला विचारलं होतं का तुम्ही काय म्हणले यावर्षी नको म्हणले किरणमुळे नाही जमणार मला. मी काय बोललो का तुम्हाला? पुणेकरांच्या जिभेचे चोचले हे कुठंच पूर्ण होत नाही. हो का? तो उदाहरण बघा तिकडे. वृंदावन गार्डन कधी भेटला? वृंदावन गार्डन नाही. बघ एकदा जाऊ. आल्याला तेच म्हणत होतो. फिक्कट मॅगी गेले. मला वाटतं 4 मॅगी मध्ये 2च पोळी टाकली. इतकं भारी आहे बघा. नुसतं चालतोय मी तर मधल्या रोडवरती असंच पाय मोकळे करण्यासाठी. इथं नाश्ता केला आपण. काय रोड आहे.
एका व्हिडिओसाठी काय काय करायला लागतं आणि एकदा तुम्ही लोकेशन बघा. क्वालिटी आहे आपली गाडी, एकदम क्वालिटी विषय. अख्ख्या रोडला आम्ही तिघच आहे, अख्खा रोड मोकळा आहे बघा. बाई फिरा फिरा जरा, एन्जॉय करा आयुष्य. चला, एक व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी केवढं कष्ट करायला लागतात. उतरायचं, बसायचं, हे करायचं. 2 मिनिटाच्या एका व्हिडिओला 10 मिनिटं जातात. डोंगरातलं पहिलं पेट्रोल भरू आपण. हे ना एकदम ऊपर तक आ गया. रुका, फोटो खींचना तो मुझे. चालेल, आधीच घेऊन ठेवलं, बरं आलं. ओके, ठेवलं टँक बॅग मध्ये. किती घेतली? चिडतं काय नाही? चिडतं का? फॉक्सो किट आहे. सगळं गावावर आहेत ना, चालत चालतच फिरतात सगळे. लय गाड्या कमी आहेत. गाड्या फक्त इथं लोक लोंगळ आहे ना, जास्त करून ट्रॅव्हलच्याच, जे पर्यटकांसाठीच्याच. बास. कसला धबधबा असेल ना इथनं खाली. जय हनुमान. परत पडला. थांब थांब थांब, तू पडलेला कळायला नको. आयला माझी बी पडायची होऊ. अरे ही पण पडतीये. ही पण पडायची रस्त्यात. घे क्लच दाबून येईल पुढे, क्लच दाबून टाकल ना. सारखंच पडतंय. चला, 7 किलोमीटर चुकी चालू आहे आपण. मी तर तुमच्या मागे चाललोय, मला तर काही कल्पनाच नाही. चला, 30 किलोमीटर जायचं अजून. 7 किलोमीटर चुकी चालू आहे, म्हणजे साधारणतः 14 किलोमीटर आपण तिकडे पोहोचलो असतो. हा हा, मी टाकणार ही व्हिडिओ. किरण दादा मला नुसता कंटेंट होतोय, नुसताच पडतोय खाली. पाताल भुवनेश्वर में आपका हार्दिक स्वागत है. मग तुम्हाला गंमत दाखवतो, दिसतं का इथनं बघू. हो का, आपल्याला तिथं खाली जायचं परत, खालच्या रोडला. आलो लोकांच्या टेरेसवर. बघा इथं घर आहे. लागलो आपण आता हळूहळू खाली उतरायला. 2 भेटेगी ना. हाँ, महाराष्ट्र से आया हूँ. थँक्यू. भेटेगा 72 रुपये बाहेरचं. आणि हे बघा, अख्खी इकडे हिमालयन रेंज आहे. आणि चायना वगैरे, नेपाळ वगैरेची बॉर्डर वगैरे सगळं इकडं असं आहे. आपल्याला काय एकही माहीत नाही. तर हे पाताल भुवनेश्वरीचं मंदिराचं एंट्री गेट. आणि विश्वास इथे मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे सगळं इथे जमा करावं लागणार. तर अशा प्रकारे आम्ही पाताल भुवनेश्वरच्या मंदिरामधून बाहेर आलोय. थोडक्यात ती गुफा होती, गुफामध्ये सगळं 333 कोटी देवता वगैरे असं सगळं काय 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 पूर्ण जगच सांगितलं, तसं सांगितलं आम्हाला. तर एवढंच होतं पाताल भुवनेश्वरचं वगैरे. फोन चालतो, तुम्हाला फोन दाखवलं असतं. गुफा पण चांगली होती आज जायला. एवढंच होतं. आता फोटो काढून निघू पुढे. पण पाताल भुवनेश्वर मंदिराचं दर्शन करून बाहेर आलोय. हो का, सगळी गँग येते. किरण दादा पुढे गेलाय आणि इथला नजारा, हर हर महादेव. इथला नजारा बघा. हे अख्ख्या हिमालयाच्या पर्वत रांग आहेत. असलं क्वालिटी दिसते ना, वा. मस्तपैकी जेवण झाले. आलू राज बटाटा हरभऱ्याची भाजी होती, डाळ, चपात्या आणि राईस. भाऊचा उपास आहे आज. सोमेश आपल्यासोबत कंटिन्यू आहे. आणि ठेवा माझ्या गाडी. राहुल त्यांची बॅग हॉटेलमध्ये विसरलेले. आता स्कॅम झाले. आता ती बॅग किरणदाच्या गाडीत ठेवायची. ते शोधत आले तर बघायचं होतं कसं काय रिएक्शन आहे. तुम्हाला सांगतो, आम्ही दाखवतो. मजा प्रँक होणार आहे, प्रँक. आता सापडली. राहुल बॅग बघत आलते, त्यांना सापडली. अरे बघा, म्हातारी माणसं फिरतायत आणि तुम्ही सगळे घरी बसलेत. वाटतं का नाही? फिरा जरा, फिरा.
हे पॅनेल उघडे लावतोय. नजारा बघा कसला दिसतोय, क्वालिटी. इथले रस्ते असे आहेत ना, असं मन भरत नाही. माझ्या भावना तुम्हाला कशा सांगू मला कळत नाहीत. पहिल्यांदा मला माझ्या भावना मांडता येत नाहीत, कारण हे दृश्यच असं आहे. हे रस्तेच असले भारी आहेत ना. हो, कसला रोड हा. एखादा रात्री सरळ आला ना, सरळ डायरेक्ट पलीकडच्या रोडला जाईल. तरी बघा मी 2 मिनिटं घाबरलो, कारण मी पण जोरात सरळ होतो असा, लगेच टर्न आला. गावात काय रोड आहे राव. इथं मला व्हिडिओ काढायचा मग थांबणार नाही, सगळी गेली निघून. कसला क्वालिटी व्हिडिओ आला असं इथं. नुसतंच पळतात सगळे, नुसतंच पळतात. रोड बघा, रोड बघा कसा आहे. असा परत असा, परत एवढा असा. तर अशा प्रकारे आम्ही एका ठिकाणी थांबलोय फोटो व्हिडिओ करण्यासाठी सगळ्यांचे. बघा लोकेशन बघा, क्वालिटी तुम्हाला वरून दाखवतो. आणि आता तिथनं आम्ही गाड्या घेऊन शपथ कसं दिसतोय बघा ना, क्वालिटी. भाऊ बघा, भाऊ बघा, भाऊ दुसऱ्या गिअरला गाडी वाटतं. भाऊ गाडी सेकंड गिअरला वाटतं. फर्स्टला टाका, सेकंडला वाटतं. चला आता भाऊंची व्हिडिओ काढू. हा परत पडला. यावेळेस सगळं टॉप बॉक्स मध्ये सगळं पाडलं यांनी. हो चुकीची वळवली तू. पायाला हाता लागला. साईडचे जाऊ, साईडचे जाऊ. आता उचला जागांनी मिळून. मग याचा तो चिंता पडला सगळ्यापासून या दोनदा. थांब नाही, सोड सोडू नको, सोडू नको, सोड हळूहळू सोड. कुठं लागलं? ग्लव्स नव्हते का? ग्लव्स नव्हते? नाही ते लागलं होतं ना, तेव्हाच लागलं. सोडली. मग एकदम कुठं सोडायची? कुठला हाता पडला? मी तेच भाऊची पॅन ना, तसं काय ना. बघा करामती करून बँडेज लावून घेते स्वतःला. आता काय करणार? बँडेज लावायला वहिनी घरी येत. आज दिवसभरात दुसऱ्यांदा पडलं ना. आज दिवसभरात दुसऱ्यांदा ट्रिपमध्ये दुसऱ्यांदा. काहीच नाही. गाडीचं ओझं एवढं आहे ना, ती डायरेक्ट तोल सोडते. काय दिसतंय क्वालिटी बघायचं. पॅनियर जरा ना आता वाकलंय थोडस. डोंगर केवढा मोठा डोंगर उतरून खाली आलोय आपण. तो वरचा डोंगर दिसतो का हा वाला, तो अख्खा डोंगर उतरून खाली आलोय आपण. आणि अजून अर्धा राहिलाय, अर्धा पण नाही भरपूर राहिलाय. खाली बघ केवढं आहे त्या गावात. लय खतरनाक आहे. बघा व्ह्यू बघा खालचा. खाली नदी आहे, नदीला पाणी नाही. पण भाऊ मला वाटतं अजून खाली यायचं पलीकडच्या डोंगरात असं असू शकतं, किंवा हा डोंगर क्रॉस करून याच्या पलीकडं किंवा याच्या पलीकडं, मला पण माहित नाही. मीच पहिल्यांदा आलोय. पण तो गाडी केवढीच दिसते बघा ना खाली. काय आपल्या इकडचे डोंगर काहीच नाही समोर, काहीच नाहीये. ते मागासचं मंदिर आहे ना, ते 13,000 फुटेवरती होतं वरती. बघा म्हणजे केवढ्या वरती असेल. आपल्याला तिकडं जायचं, तिकडं ते बघा, तिकडं तो रोड. माझा रोड व्हायचा ना इथं, मी तुम्हाला दाखवायला गेल्यावरती. पहिला रस्ता नाही करू मला. बघा पिथोरगड 38 किलोमीटर. बघा दगड खाली पडलाय. आणि तो डोंगर तिथनं या डोंगरात ना या डोंगरात आईच्या गावात. बघा काय नाच दिसतोय. क्वालिटी दिसतोय. आणि आपण परत तिसरा डोंगर, चौथा डोंगरवरती चढतोय. आणि आता जो रोड दिसतोय का अशा रोडने आपण वरती आलो. एकदम क्वालिटी विषय होता. चला रूमवरती.
असं वगैरे 9 वाजले आणि सगळ्यांचा आता जेवणाचा टाइम झालाय आणि आता मी जेवतो आणि उद्या कुठं जायचं आपल्याला दार्चूला तुला मुक्काम नाही उद्या नाबीला आहे गुंजी किंवा नाबी. ठीक चला उद्या गुंजी किंवा नागीला नाबी सॉरी नाबी तर त्याला मुक्काम असणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आपण भेटू उद्याच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.